इंदिरानगर परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम नियमित करण्याच्या उद्देशाने ठाणे महापालिकेने उभारलेल्या इंदिरानगर आणि रूपादेवी पाडा येथील नवीन संप पंप हाऊसचं लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं। या प्रकल्पातून इंदिरानगर येथून 31 MLD आणि रूपादेवी पाडा येथून 21 MLD असा 52 MLDचा अतिरिक्त पाणीपुरवठा होणार आहे। यामुळे इंदिरानगर, रूपादेवी पाडा, साठेनगर, हनुमाननगर, वाल्मिकी पाडा, श्रीनगर, किसननगर, भटवाडी, शांतीनगर, वारलीपाडा, रामनगर, जुनागाव आणि कैलासनगरसह हजारो नागरिकांना याचा लाभ होणार आहे। 2018 सालापासून जागेकडे MIDCकडे पाठपुरावा केल्यानंतर हा प्रकल्प साकार झाल्याची माहिती माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख श्री एकनाथ भोईर यांनी दिली। महिलांची आणि नागरिकांची पाण्यासाठीची दैनंदिन धावपळ कमी होऊन नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। या संपूर्ण प्रकल्पासाठी श्री एकनाथ भोईर, सौ एकता भोईर, यज्ञा भोईर, श्री यज्ञेश भोईर यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता। वागळे स्टेटमधील आमच्या या परिसरातील लोकांना वेळेवर पाण्याची तक्रारी होत्या, त्याचा याच्यातनं निवारण होणार आहे। पण त्यासाठी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा फार मोलाचा मला सहकार्य होता आणि त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेमध्ये तत्कालीन महापौर मीनाक्षीताई शिंदे आहेत, आमचे तत्कालीन सभागृह नेते नरेश मस्के साहेब आहेत, आजचे खासदार, यांचाही त्यावेळेला मोठा मला आधार मिळाला आणि त्यांना माझ्या पाठपुराव्याला हे देण्यासाठी त्यांनी मला मदत केली। त्यामुळे या सर्वांच्या मदतीमुळेच हे शक्य झालं आणि त्यामुळे मी या माझ्या प्रभाग क्रमांक 15 आणि त्याचबरोबर वागळे स्टेटमधील इतर परिसरातसुद्धा जो काही पाणी आता वेळेवर मिळणार आहे ते मी ज्या अशक्य गोष्ट ती शक्य करू शकलो याचा मला समाधान आहे।